गेल्या 3 दिवसापूर्वी आमच्या इथं या मुलीचा दुर्दैवी असा मृत्यू झाला बिबट्याच्या हल्ल्यामध्ये. अक्षरशः तिचं मृतदेह पाहिल्यानंतर म्हणजे महाराष्ट्राला दुःख होईल अशी परिस्थिती या ठिकाणी त्या ठिकाणी निर्माण झाली. त्यावेळेस प्रशासनाने जे जे शब्द दिले ते आम्ही गुपगुमने मान्य केले. परत त्यांनी ते 2 टीमा पाठवल्या. 2 टीमा पाठवल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे पाहिलं तर तो बिबट्या परत त्या जागेवर आला होता. अक्षरशः 15 मीटर अंतरावर असताना सुद्धा त्या बिबट्याला त्यांना काही करता आलं नाही. आणि तो बिबट्या कालच्या एका खोतकर परिवाराला एक लहान मुलाला परत उचलून घेऊन गेल्यानंतर त्या वडिलांनी तत्परता दाखवली म्हणून तो मुलगा वाचला. आज तो असं प्रत्येक बापावर आज वेळ आलेली आहे. आज आमच्यावर वेळ आहे, उद्या तुमच्यावर आहे, सगळ्यांवर वेळ येणार आहे. आणि पंचकृषीतले सगळेजण ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत, म्हातारे माणसं आहेत, असे कोणीही बाहेर पडायला घाबरतात. शेती हा मूळ व्यवसाय असल्यामुळं आणि MIDC उद्योगाचं कर्मचारी असल्यामुळं हे दोन्ही ठिकाणी या भीतीच्या वातावरणामुळे कोणी बाहेर 6 नंतर निघत नाही. योगायोगाने जर निघलं तर 100% त्या बिबट्याच्या हल्ल्यात 100% जखमी किंवा मृत्युमुखी पडण्याची भीती या ठिकाणी निर्माण झालेली. म्हणून आम्ही 3 दिवस प्रशासनाला दिल्यानंतर सुद्धा आजही आम्हाला शूट ॲट साईटची ऑर्डर मिळाली नाही. म्हणून आमची विनंती राहिली आणि हा रस्ता रोको करण्याचं कारण राहिलेलं आहे की 3 दिवसानंतर सुद्धा तुम्ही आम्हाला 3 दिवसाचा वेळ दिल्यानंतर सुद्धा त्या बिबट्याचा बंदोबस्त तुम्हाला करता आला नाही. म्हणून आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली. आणि इथून पुढच्या जोपर्यंत आम्हाला शूट ॲट साईटची ऑर्डर मिळत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून उठणार नाही, भलं काही होऊ. कारण काय झालं, एक तर त्या बिबट्याला तरी गोळ्या मारा नाही तर आम्हाला तरी गोळ्या मारा. त्या लहान मुलं 3 दिवस झाली, शाळा बंद आहे, सगळं बंद आहे, व्यवहार बंद आहे, आणि तरी पण प्रशासनाला जाग येत नाही. आणि तुम्ही जर एका बिबट्या पायटी जर तुम्ही गावातली अशा पंचकृषीतल्या सगळ्या गावांना जर त्रास होत असला तर त्या बिबट्याला मारण्यास काय हरकत काय? एक माणूस दिला, एक बंदूक दिली तर विषय मिटून जातो. एवढ्या टीमा बोलवायची काही गरज नाही, काहीच नाही. तो आज 100% नरभक्षक आहे. तो शेजारी असलेल्या कोणत्याही प्राण्याला, वन्य प्राण्याला हल्ला करीत